स्माइल्स विथ माने. तर तुम्हाला माहीतच आहे आता गणपतीचं आगमन होणार आहे. तर सगळ्यात अवाढव्य मूर्त्या बघायला कुठे भेटतात तर परेलला. पण आपण चाललोय पेनला, कारण आपण परेलला नाही जाते, आपण पेनला चाललोय. बघणार आहोत, असंच मन केलं जायचं, मूर्त्या बघायचं भरपूर. तुम्ही ऐकलंच असेल की पेनला छान छान मूर्त्या असतात, तिकडे भरपूर घराघरात मूर्तिकार आहेत. तर म्हटलं एक फेरी मारून येऊ पेनला, कशा मूर्त्या आहेत काय आहेत बघून याव्यात. तर आपण भेटूयात पेनला. भाई भरपूर ट्रॅफिक आहे, भरपूर जास्त ट्रॅफिक आहे. तर आपण आता युटर्न घेऊन अटल सेतूला जात आहोत. अटल सेतूवरून आपण मग पुढे जाऊ, तिथून माइट बी जवळ पडेल आणि ट्रॅफिक नाही भेटणार आपल्याला तिकडे. सो हा वेटिंग भेटत. हे दिसते तुम्हाला पूर्ण हे गार्डन आहे आणि ही पूर्ण पाठी ही शाळा आहे माझी. पाहू शकता किती मोठी शाळा आहे. इथे आम्ही खेळायचो. मला एक्झॅक्टली नाही माहीत काय झालं. आय थिंक कार प्ले कनेक्ट होता आणि त्याच्यानंतर अचानकच बंद झाला, त्यामुळे व्हिडिओ पण प्रॉपर नाही आली शाळेची. हां हो, मी दुसरा शॉट घेतला तो, त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला प्रॉपर. बट ठीक आहे, आता काही परत रिटर्न घेणार नाही, कारण ऑलरेडी 2 रिटर्न घेतलेला आहे मी. त्या शॉटसाठी फर्स्ट टाईम आलो तेव्हा मी घेतला नाही शॉट, फक्त शाळा बघितली आणि पुराण्या आठवणी ताज्या झाल्या. फिश सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्याच्यानंतर मग परत रिटर्न घेतला शॉट घेण्यासाठी, तेव्हा काहीतरी कार प्ले इश्यू झाला, म्हणजे डिस्कनेक्ट झाला कार प्ले आणि व्हिडिओ स्टॉप झाली. मग मी बाजूला थांबून मग दुसरा शॉट घेतला. बट ठीक आहे, दॅट्स फाईन. आता चाललो आपण पुढच्या प्रवासाला. जर का तिकडेच फिरत बसलो तर भरपूर लेट होईल. आधीच 5 वाजले आहे इथेच, तर 6-7 पोहोचून माईट बी आपण बघू. आता लेट झाला भरपूर, आधी ट्रॅफिकमध्ये फसल्यामुळे आपण यू टर्न घेतला आणि आता अटल सेतूला लागणार आहोत आपण. तो सी यू ऑन अटल सेतू गाईज. असं वाटतच नाही भाई आपण मुंबईमध्ये आहोत किंवा इंडियामध्ये आहोत. लुक ॲट द रोड्स गाईज, लुक ॲट द रोड्स, हाऊ क्लीन दे आर. रोड बघा, रोड आपण रोड बघा, काय स्वच्छ असे रोड आहेत इथे. पाहू शकता तुम्ही. इथून तुम्ही गोव्यालाही जाऊ शकता. गोवा आहे 557 किलोमीटर आणि खूप छान असा रोड आहे. व्ह्यू पण खूप छान आहे, भरपूर ब्लेंड करतात. तर इथे पाहू शकता की बाजूला दिसते रॅम्प म्हणून लावलेले आहेत सर्वीकडे, सेफ्टीसाठी लावलेले आहेत. कारण भरपूर जण इथे सुसाईड करतात, येऊन आपला जीव देतात आणि त्यांच्या जीव देण्यामुळे आमच्या जीवाचे हाल होतात, कारण आम्हाला व्ह्यू बघायला भेटत नाही. तर जे सुसाईड करतात त्यांना माझी नम्र विनंती आहे की प्लीज सुसाईड करू नका आणि इथे तरी करूच नका. आज आपला काळा पांढरा हाती जो झालेला आहे, मळलेला आहे, तो परत आज काळा होणार आहे, कारण आपण धुत आहोत गाडी. वॉशिंग चालू आहे आता आणि आपण पेनला पोहोचलेलो आहोत. यू कॅन सी आपण पेनमध्ये आहोत आता. तर लवकरच भेट देऊयात आपण कोणत्यातरी शॉपला. तर बाय. तर आपण आलेलो एका कारखान्यामध्ये. इथे पाहू शकता तुम्ही, इथे पेंटिंगचं काम वगैरे चालू आहे, आखणी वगैरे चालू असते इथे. आता सर्व कारखाने बंद झालेले आहेत. होऊ शकता जुन्या मूर्ती रंगवायच्या पेंडिंग आहेत, कलर काम बाकी यायचं जबरदस्त. ॲक्च्युली मूर्त्या दाखवत नाही असं कोण कारखान्यात, पण आपण आता घेतलेली परमिशन एका ठिकाणी. खूप सुबक असं काम आहे.
अजून कलर पेंडिंग आहे याचा. या रेडी. पाहू शकता कसे हात बांधून ठेवलेत. ओल्याच मूर्ती आहेत. जेवढं दाखवू तेवढंच कमी आहे. भरपूर साऱ्या मूर्त्या पेंटिंग करायच्या बाकी आहे. इथे अजून तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. या मूर्त्या सुकायला ठेवलेल्या आहेत. हे साचे आहेत. हे जे तुम्हाला दिसत आहेत हे साचे आहेत. ह्या साच्यामध्ये माती वगैरे टाकून त्या मूर्त्या अशा बाहेर येतात. हे दिसतंय ही साच्यातून काढलेली मूर्ती. त्याच्यानंतर हे पहा, ही साच्यातून काढलेली मूर्ती. त्याला ते हात लावणार, मूर्ती पॉलिश होणार, त्याला कलर होणार, भरपूर प्रोसेस असते त्याच्यानंतर. हे साचे आहेत. साचेतून बाहेर आलेली मूर्ती, रॉ मूर्ती आहे, मातीची मूर्ती आहे. हिचे हात जॉईंट होणार, पॉलिश वगैरे सगळं पेंडिंग. याचं भरपूर काम पेंडिंग आहे. तुम्ही पाहू शकता इथे सर्व कारखानाच आहे. सर्व इथे मूर्त्या बघा साचेतून काढलेल्या मूर्त्याच्या हात वगैरे जॉईन केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. हे बघा साचा, हे साचे मूर्त्या. जबरदस्त असं काम आहे मूर्त्यांचं इथे. पाहू शकता तुम्ही. मन असं एकदम प्रसन्न झालं इथे येऊन. बाप्पांना घडताना बघून, म्हणजे मूर्ती घडताना बघून खूप छान वाटलं. तुम्ही नक्की व्हिजिट करा अशा कोणत्याही कारखान्याला. छान मूर्ती. बघा ही मोठी मूर्ती आहे. तो आपला काळा हत्ती तुम्हाला दिसत असेल तर. ही मूर्ती सुकायला ठेवलेली मूर्ती आहे. म्हणजे मूर्ती सुकून आता मग ती त्याच्यावर काम सुरू होईल. साच्यामध्ये भरलेली आहे ना, साच्यात भरली नाही, लालबाग आहे. लालबागचा राजा का? हां, जवळ पोस्ट आहे तो. त्याच्यात नंतर असा निघेल. हां, असा निघेल. गाइस, इकडेच आपली पेन ट्रिप एंड होते. आणि जसं तुम्ही पाहू शकता आता मी अटल सेतूला आहे. पाठी पाहू शकता तुम्ही पूर्ण टोल नाका आहे. आणि काळा घोडा आता पूर्ण काळा दिसतोय. तर बडत टॉपिक पासून ठीक आहे. तर भरपूर छान एक्सपिरियन्स होता. मूर्त्या कशा बनतात, कसे बाप्पा आपल्या घरी येतात, त्याचा पूर्ण म्हणजे जास्त व्हिडिओ काढायला भेटले ना मला, कारण का भरपूर कारखान्यांमध्ये परमिशन होती व्हिडिओ काढायची. तर जिथे भेटली तिथल्या थोडंफार मी फुटेज घेतला. बट गाइस, डू विजिट पेन. खूप छान मूर्त्या आहेत. त्याची
काय वाटतं तुला हे काय झालंय वॉट एव्हर इग्नोर. कलाकार खूप छान आहे तिकडे, भरपूर चांगले चांगले ते तुम्हाला बघायला भेटेल. मी जिथे बघितलं तिथे आधीपासून म्हणजे पूर्ण कशी प्रोसेस आहे, साच्यामधून मूर्ती निघते म्हणजे ते कशी तयार होते, सगळं डिटेलमध्ये माहिती घेतली आणि भरपूर छान एक्सपिरियन्स होता तुम्हाला. तुम्ही ही जावा विजिट करू शकता. आणि नेक्स्ट माइट बी परेलच्या कारखान्यामध्ये जायला भेटलं तर जाईन मी. पण मला भरपूर दिवसापासून होतं की भाई जाऊ आपण पेनला एकदा व्हिजिट करू. आणि अचानकच आज सकाळी उठलो आणि चल जायचा विचार केला, रक्षाबंधन केलं, राखी वगैरे बांधली आणि आपण डायरेक्ट पेनला निघालो. सो काळा हद्दी इकडेच व्हिडिओ संपवतोय माझा मी. आणि आता मी घरी जाऊन जेवून झोपणार आणि परत आपलं नेहमीची कामं जी आहेत तीच. तर भेटत आपण फिर नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या नवीन ठिकाणी किंवा नवीन इंटरव्ह्यू मध्ये, व्हॉट एव्हर जे काय असेल तसं. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा, शेअर करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. गाईज.